भिंती होत्या पण भिंती नव्हत्या आमच्या शेजाराला पूर्वी. आता तसं नाही, पलीकडे काही झालं तरी आमच्याकडे उत्सव चालू असतो. आपण एकमेकांशी, आपण ह्या सगळ्या संस्था, त्याचं नाव काही ठेवा तुम्ही, एक सामूहिक नाव ठेवा, आपण एकत्र ही चळवळ म्हणजे केवळ बोलण्यासाठी किंवा भाषण करतोय आपण असं तसं नाही. चळवळ आतूनच ते यायला पाहिजे. जसं म्हणतो की माझं गावच माझा भारत आहे, बस तेवढं पुरतंच करा. प्रत्येकाने तेवढं केलं की झालं, सगळं आमचं समृद्ध होईल भारत. पण आमचा गोंधळ कसा आहे, मला त्यातला श्रेय, आम्ही हे केलं, मग माझी तुमच्याबरोबरची स्पर्धा, तुलना, आणि त्यातून मग मी तुमच्यापेक्षा जास्त कसा, काही गरज नाही त्याचं. विक्रम गोखले हा माझ्यापेक्षा अप्रतिमच नट राहणार मरेपर्यंत, मी त्याच्यासमोर कोताच राहणार हे मी मान्य करायचं आणि त्याच्याकडनं शिकण्याचा प्रयत्न करायचा. मला त्याच्यापेक्षा मोठं नाही व्हायचं, मला सतत माझ्यापेक्षा मोठं व्हायला हवं. त्याच्याबरोबरीला मी जाऊ शकेन की नाही मला माहिती नाही. ते करत राहणं, आपली स्पर्धा ही केवळ आपल्याबरोबरच असावी, बाकी कोणाबरोबर नसावी. आमच्या आईला मी नेहमी विचारायचो की आई, अगं मुसलमान आणि हिंदूंमधला फरक काय आहे ग? ते म्हणले काय नाही, आपण हात जोडून नमस्कार करतो, ते हात उघडून नमस्कार करतो. किती सोपी व्याख्या आहे ना दोन धर्मातली. आम्हाला लहानपणापासून हे शिकवलं, त्यामुळे मला कधीच तू कुठल्या जातीचा आणि धर्माचा आहे मला विचारावंसंच वाटलं नाही. आणि जाती मला माहिती आहे, गडकरी जाती कधी संपणार नाही. जाती तुम्ही संपवल्यात तरी सुद्धा ऑफिसमध्ये बॉस राहणार, ती एक उच्च जात राहणार, मग मधली, मग अजून असे, मग शेवटी पिऊनची. तर तुम्ही शेवटी तुमची पात्रता काय आहे, तुम्ही करता काय, किती आपल्यामध्ये कुवत आहे, त्याच्यावर आपली जात ठरते. कांबळी नावाचा आमचा बॉस, मला आनंद होतो, कांबळे माझा बॉस आहे. एक दिवस त्याला तिथेच आम्ही असे बघायचो. ते जातीतला फरक सरते शेवटी आपण कशाने मिटवणार? आपल्या ज्ञानानं, शिक्षणानं. आज मोठ्या मोठ्या पदावर इतकी छान मंडळी आहेत, त्यांची जात नाही कोणी विचारत. मला नाही, तुम्हाला माहिती आहे का माझी जात? माझी जात नाही कोणाला मी सांगितली, कोणी विचारली नाही. मी काय करतो या प्रांगणामध्ये आल्यानंतर मला, मी नट म्हणून मी तुम्हाला काय देतो, इतकी मंडळी मला बघायला जमलेली आहे, तो उधळून द्यायला पाहिजे. झाली पाहिजे ती झाली, काय हरकत आहे, सगळेच माझे आहेत, तुम्हीच हसाल ना मला. पण उधळून देणं आणि कशाची पत्रत नसणार. गडकरी नावाचा माणूस आहे, म्हणजे त्यांच्या काही वेळ तोंडामध्ये असं काहीतरी अश्लाघ्य शब्द येतात चिडले की हे होत कसं नाही आणि होत नाही कसं, आणि मग ते करून दाखवायचं. सुरुवातीला टिंगल होते त्यांची, काहीतरी उगायचं, काहीतरी फेकतात आकडे आमच्या तोंडावर, हे असं नाही. आणि मग एक 4 वर्षानं, 5 वर्षानं, 10 वर्षानं ते त्याची फलनिष्पत्ती ज्यावेळी आपण पाहतो, मी थोडा नाही ते बोललो होते, मग कौतुक करायला सगळे असतात. त्यामुळे एखाद दुसरा एक असा टोकाचा शब्द वापरण्याची मुभा मिळते मग आपल्याला, कारण ते करून दाखवलेलं असतं ना. कारण मुळामध्ये तुमचं छान व्हायला पाहिजे. हा समाज म्हणजे समाज ना, हा प्रत्येक माणूस माझा आहे, माझं नातं आहे त्यांच्याशी, ही ज्यावेळी तुमची भावना असते त्यावेळी सोपं जातं.